नर्मदे हर. आपण आता शूलपाणीच्या झाडीमध्ये आलेलो आहोत आणि शूलपाणीच्या झाडीमध्ये ज्याचा शोध घेण्यासाठी सगळे परिक्रमावासी धडपड करतात ते अश्वत्थामा ऋषी किंवा अस्तंबा ऋषी यांच्या स्थानावरती आपण आता आलो आहे. हे बघा, हा जो समोर पर्वत आहे ना, हा पर्वत, याचं नाव आहे अश्वत्थामा पर्वत. या गावाचं नाव आहे अश्वत्थामा आणि अश्वत्थामा या शब्दाचा उच्चार जमत नसल्यामुळं आदिवासी लोक याला अस्तंबा असं म्हणतात. तर हा आहे अस्तंबा पर्वत. शूलपाणीच्या झाडीमध्ये अश्वत्थामा कुठे असतो असं लोक विचारतात. हा आहे अश्वत्थामा पर्वत. इथे दर दिवाळीमध्ये मोठी जत्रा भरते. वरती महिलांना जाता येत नाही, परंतु पुरुष लोक वरती जाऊन इथे एक प्रकारचं गवत उगवतं. त्या गवताचं नाव काय रे? त्या गवताचं नाव काय आपल्या? त्याचं तेल काढतात. रोह्यो रोह्यो नावाचं एक गवत मिळतं. तर पूर्वजांनी किती विचारपूर्वक शोधून सांगितलं की त्यांनी सांगितलं की या रोह्यो गवताच्या फुलं म्हणजे बिया घेऊन जायच्या आणि अश्वत्थामा ऋषी व्हायच्या. तर या पर्वताच्या वरती जर ते तुम्ही गवत वाहिलं तर एवढा उंच पर्वत आहे बघा. ते बघा तिकडे गवत इथून त्या इथं ते गवत आहे तर वाढलेलं आहे. तर त्या गवताच्या बिया या खाली 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 पसरत येतात आणि त्यामुळे या भागामध्ये ते गवत पसरतं. एक सुगंधी गवत आहे, याच्यापासून तेल बनवलं जातं. तर विचार करा, आपले पूर्वज किती विचारपूर्वक देवाला व्हायची फुलं देखील